पुन्हा विघ्न हरता तुझा तू गुरु वाढले या भुवरती अंगणिया स्मरू साध घालता धावू नये तू साध घालता धावू नये तू पार्वतीच तू
हो चंद्रा, या रसिकाकडे बघून खूप भारी वाटतंय. हो ना हो ना. एक दात आहे, तुमच्या आशीर्वाद भारी आणि तुमच्या आशीर्वादाने मी दात देणार. दात पाडी ना रसिक मायबाप मंडळी, आम्ही सर्व मिळून आज तुमचे मनोरंजन करणार. कसली नाही का त्यांनी स्वतःला म्हणे सभापती. अगं हे सुंदरा, तू या सगळ्यांची एकटीने मदत केली. ती कशी? अगं इंस्टा चालू करायचा आणि त्यावर आपल्या शेपड्या तोंडाला पावडर थापायची आणि त्याच्यावर गाणं लावायचं. ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? नाव काय आहे गं? ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे गं? मी लाली लावते, मी पावडर लावते, मी चार पाच वाटत लावते. याच्या पुढचं मला येतंय. काय? तुझ्या 4-5 भाऱ्या बांधल्या असत्या ना, आता एवढा लग्न करून 4 पोरं काढली असतील. काय अगं म्हणजे 4 मुलांना जन्म दिला असता. असं बोल. काय बोललीस का? काय पण बोलायचं पण माझ्या वजनावर नाही जायचं. अगं ती बोलते, पण तू अजून मांडवत का नाही बसलीस? मांडवं? हो ना हो ना. मी बसते. अगं हिला कुणी झपटले काय ग? कुठे बसायचंय तुला? मांडवात आणि ते कशाला? जेवायला. जीव मग. भात येऊ दे, भाजी येऊ दे, भात येऊ दे, भाजी येऊ दे, मीठ येऊ दे, पापड येऊ दे. थांबा आणि लोणचं? हा लोणचं. लोणचं येऊ दे, लोणचं येऊ दे. अरे कोण नाही कोणचं, पण त्या पंक्तीत बघ काय लागतं, कोकणातील आंब्याचं लोणचं. वा लोणचं. का तुला पण पाहिजे तुला लोणचं? सांगते ऐक ना, तरी तो सणासुदीचा घास गोड लागतो. रुसवा फुगवा विसरून एका रांगेत एक होतो. पंक्तीत बसून जेवायला नशिबाचा टेळा हा दमदार लागतो. आणि यासाठी मंडळी जन्म हा कोकणातच घ्यावा लागतो. काय चाललंय इकडे? जेवून झाले ना हात धुतले. काय? आता तुला जेवायला अगं कर्म माझे, मी काय बोलते रे, तू काय बोलतेस? अगं तू अजून लग्न का नाही केलंस? हे बघ, पकडीला. अरे पत्ती कशाला? हे थांब. अगं तू अशी का बोलतेस? लग्न विषय काढल्यावर ना मला सळसळ येते. अगं हो काय? मला सळसळ येतात. अगं ते सहज नाही स्थळ असतं, स्थळ लागणार स्थळ येतं तुला. अगं तेच ते. राधे काय चाललंय? अगे जाडे, तू करतेस बरोबर पण बोलतेस चुकीचं. काय बोललीस ग? हा? बघून तुला काय मी? अगं ते बघून तुला लाजत नाही, पळतात. होय काय? बसतात मला बघून इकडे असे पुढे बघू दे तुला. हे थांब. काय म्हणते म्हणजे बघ दाढी बिडी म्हणते इकडे. अगं हो. इकडे. मग तू जाडी आहेस जाडीच बोलणार ना. काय दाढी असं दाढी बोलणार? तुझं खाते मी. मग मी पण तुझं खाते का? तुला मी बोललीच नाही. तुझे काय ठीक आहे? अशी पुढे ये. काय झालं? माझ्याशी कशाला मांडतेस ग? मी भांडे नाही तर काही पण करेन. काढून तर आलीस ना? हा? जास्तच बोलतेस हा तू. हे तू मध्ये येऊ नको. कशाला भांडताय? उठ. अगं उठ, काय झालं तुला? अगं आता मावशीची वेळ झाली, उठ. ही अशी रडत राहिली मी हिला घेऊन जाणार. ये ग तू मावशीला हात मारून. मारू म्हणते. कुठलीला मारू? वरचीला मारू? अगं आपण नेहमी खालच्या आळीच्या मावशीला बोलवतो, आज वरच्या आळीच्या मावशीला हात मार. असं म्हणते. अगं ए वरच्या आळीतली मावशी वरती गेली वाटतं. इकडे बसले काय हो? अगं ए वरच्या आळीतली मावशी गेली. अगं ए मावशी अगं ये आले.
मावशी तू आलीस आणि एवढी छोटी मावशी आतापासून हीच मावशी. आणि ते कसे? ऐक तर, मी शाळेतला छोटा पोर, पाटी पेन्सिल हाय थोर, पण आजच्या पिढीसारखा नाही, माझा हा नवनावरच जोर. आजकालची पोरं भारी मोबाईलवर गेम खेळतात सारी, पण मी काय करतो माहिती आहे का? आवडीने साडी नेसतो वारी. म्हणतात पोर आहेस लाज नाही, मी म्हणतो हेच माझी शान आहे. नमन कलेतली मावशी बनतो, लोककलेची हीच ओळख आहे. पुढच्या पिढीत ही कला राहील, म्हणून मी आजच उचलली जबाबदारी. लहान आहे पण मावशी बनून वाचवतोय कोकणची संस्कृती सारी, वाचवतोय कोकणची संस्कृती सारी. अगं मावशी खूप छान बोलीचा, पण तुला या वाटेची माहित आहे का? तिथं खालच्या आलीतली मावशी देईल. अगं पण ती कुठे आहे? मी जाते आणि तिला पाठवते. ठीक आहे, बोलव मग. अगं हे चंद्रा, ये गं मावशीला हात मारून. अगं बाई निघालात का तुम्ही? थांबा आले हा, आले आले आले. लई दिसान हाक आली चपुरली मनाची. लई दिसान हाक आली चपुरली मनाची. काग हाक मारिला आली मावशी मी लाडाची. काग हाक मारिला पोरीन आली मावशी मी लाडाची. लई दिसाने हाक आली
बापरे, जरा बरं वाटलं इकडे बघून. मटकर साहेब, वा, सगळी मान्यवर उपस्थित आहेत. जरा बरं वाटलं. वा, रसिक मायबाप, पहिली सगळी माणसं दिसायची, आता मोबाईल दिसत आहेत. असं असं हे तुमचं प्रेम आहे. असाच ठेवा तुमच्या आशीर्वादाचा हात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही करू अशक्य गोष्टींवर मात. धन्यवाद. आता इकडे नाही बोलायला पाहिजे, तर हे म्हणते इकडे काय बोलते की. बाई, आमची दाढी पण आले. तू दाढी बोलायचं नाही का? हे वेगळंच आहे बाई. हा, उशीर का झाला? हा, मला उशीर का झाला तरी म्हटलं विचारलं का नाही. भाऊ की तसं विचारलं उशीर का झाला. आता उशीर झाला काय माहितीये काय, मी माझ्या नातवाला आज नातवाचा दाखलाच काढला आणि शाळेत घालायला गेली दुसऱ्या. मावशी शाळा तर जवळच आहे ना? जवळच आहे, पण मराठी शाळेत टाकायला गेली मी. असं का मावशी, मराठी आहेत का? असं का म्हणजे? ओ, तुमचं वाजत नाही काय मध्ये मध्ये? तर सपोर्ट आहे ना आम्हाला. गा असं काय पडलं वाटत नाही काय? हा, तर काय बोलले ते मराठी शाळेत का? अरे, आता मराठी म्हणजे काय? मराठी शाळेत टाकायला पाहिजे आपल्याला पोरांना. हो मावशी, हा. तुझ्या आलीसाठी कशा जाते तिकडे काठी घेऊन तू? अरे बापरे, मंडळी बघा काय काय बोलतायत. तुमचं आहे ना, आता बघा काय आहे ना, मराठीसाठी म्हणजे ते गरज पडली मला असं वाटलं. कारण उठसूट कोण पण येतो आणि लगेच म्हणायला लागतो कैसा हराया. नाही काय म्हणजे मुंबई आमची आणि बोलणार ही नको. काय चाललंय म्हणजे आता बघा, आता मी मराठी म्हणून मला नोकरीवर नाही, मी मराठी म्हणून मला बिल्डिंग मध्ये राहायला नाही. म्हणजे मी माझ्या जागेतच असं राहायचं. म्हणजे आता ते शाहीर साबळ्यांचे शब्द आठवतात बरं नाही काय? ते बोलतात मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, आणि आम्ही आमच्याच हातानं मुंबई आमची विकली. मुंबई आमची. त्या शिवतीर्थावर गरजला होता बाळ ठाकरे नावाचा एक मराठी बाणा. शिवतीर्थावर गरजला होता ठाकरे नावाचा मराठी बाणा. त्यानेच केला अवघा मराठी जन शहाणा, आणि त्यानेच एक मांडलं होतं छान असं मराठीचं गणित. ठाकरेंनी मांडलं होतं छान असं मराठीचं गणित. मात्र वाईट वाटतं मित्र हो, कारण अलीकडे त्या गणिताची बेरीज थोडीशी चुकली आणि आम्हीच आमच्या हातानं मुंबई आमची विकली. मुंबई आमची. मग आता तुम्ही मंडळ हेच करायला पाहिजे जे मी करते. माझ्या नातवाला मराठी शाळेत टाकते. आता ही म्हणाली तशी माझ्या आलेसाठी तरी मी ते नातवाची घेतली दप्तर आणि पाठी आणि लांब तिकडे त्या शाळेत सोडायला गेली मराठीसाठी, आपल्या मराठीसाठी. हा, आता हे झालेलं आहे. समजलं मी का मराठी शाळेत गेले? हो मावशी. पण तुम्ही घेतलं का घेतलं काय मला सांगायला पाहिजे. आता आपलं गप्पाला जायचं की. मावशी, हा, एकीने घेतली दूध, एकीने घेतली दही, एकीने घेतली ताक आणि एकीने घेतली लोणी. वा 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 वा, म्हणजे सगळ्यांनी आपल्याला मला घेतलेला आहे. हो मावशी. हा, घेतला कुठून? डेअरीतून. बघा मंडळी ना, ह्या आल्या घरातून आणि यांनी माल आणला भैयाच्या डेअरीतून. कामाला म्हणजे आपल्या कोकणी माणसाला मला गणितच कधी कधी कळत नाही. आता आपण सुरुवात करायला पाहिजे ना, का एकीनं म्हशी पाळायच्या, दुसरीने धारा काढायच्या, तिसरीने प्रक्रिया करून चौथीने विक्री करायची. झालं का व्यापार नाही का? मला असं वाटतं मंडळी, आपण ना मराठी माणसानं कोकणी माणसानं जरा बदलायला पाहिजे नाही काय? जरा कोकणचा हापूस हा फळांचा राजा आहे. काळात जरा काही दिवसानं मराठी माणूस उद्योग करायचा सगळ्यांचा राजा दिसला पाहिजे. नाही नाही दिसला पाहिजे. मग टाळे वाजवा ना. छान छान. मी मागितलं तर काय होईल ना, पण तुम्ही टाळ्या ज्या वाजवल्यात त्यांनी माझे केस जरा भुरभुर उडायला लागलेले आहेत. हा, त्याच्यामुळे आता शृंगारी गीत होऊ दे. हा, चला. रंग केशरी नभात तो पसरला, रात राणीचा नलवले शौरला, रंग केशरी नभात तो पसरला, रात राणीचा नलवले शौरला.
देखणी नार असा शृंगार सजला राखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला शुभ दिनी वृंदावनी लगबग भारी सणा रंगोली ही माझ्या सजली ही दारी जळा रंगोली माझ्या सजली दारी जळा रंगोली माझ्या सजली दारी आखरी ही साथ दिली आभाळ पहायाला मोकळी काही मला ते बहुत घेण्याला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला केशरी नभात तो पसरला रातराणीचा नलवले शौरला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला केशरी नभात तो पसरला रातराणीचा नलवले शौरला केशरी नभात तो पसरला रातराणीचा नलवले शौरला गणदाट तरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार मी माझे रूप धारण केले आणि आज कंसाचा अन्याय थांबवण्यासाठी गोकुळात जाणारे गंधूत थांबवलेच पाहिजे मग तो आपल्यावर चाल केल्याशिवाय राहणार नाही ही कामगिरी मी पेंडा सुदामावर संपवत आहे सुदामा रे सुदामा देवाच्या चरणी प्रणाम असो देवा आम्हाला एका ठिकाणी बोलावण्याचे कारण मथुरेला जाणारे गंधूत थांबवलेच पाहिजे हे काम मी आपल्यावर संपवत आहे आपण चालू कोण जाणार ठीक आहे येतो मी देवाने आता आपल्यावर कामगिरी सांगितलेलं आहे ऐकलेच ना कामगिरी पण माझ्या म्हणायची नाही हा माझ्या सगळं चावायला लागलंय चावाय लागलं आता पहिल्यासारखं नाही रे जमत हा बघ हात बी सुजलं सर चावतायत झेपत नाही रे पहिल्यासारखं मला माझं पण सगळं चुकतंय का तुझं काय झालं काय झालं काय तुझं काय झालं म्हणजे तुझं सगळं दुखतं आणि माझं दुखत नाही काय मी मॅच माणूस आहे आणि मी कोण आहे हा बाबा होय हा कोण आहे सांगायला आधी गिरीश
वो जो गाना सुनेगा लगता है. फिनिश का गाना सुना सुना. मग तुला का लागला चुना एवढा इकडनं दुकान लागलं तर हा? हा? काय अरे आता बोलतोय माझे का? काजू किती लागले आहेत? हा, म्हणतोस काय काजू लागले मग आम्हाला फुला नाही आले लागले काजू काजू लागले म्हणजे अरे काजू दुखायचं काय संबंध अरे मग ते एवढ्या काढणार कशा आहे? असं मोठं मोठं घर काढणार कसं आहे? 1 2 3 4 घडी आहेत ने 4 घडी आहेत अरे नेतील आणि नवं विकतील आणि मला काय देतील. मग काय कामाचं आहे? काजूची बोंडा पण चांगले असतात हा? मग तू कधी चुकलेस बोंडा कधी चुकलेस काय? 2 वर्ष झाली चुकलीच नाही मी 2 वर्ष झाली आईच्या शपथ सांगता 2 वर्ष काही येतात नाही. तुझ्या मुलं मी आला आई सांगितलं फवारणी करा नुसतं असं घड येतात फुला तेवढी येतात आली की पडतात आली की पडतात उभं राहायचं फुल नाही माझं फुलच उभं राहत नाही तर फुलंच उभं राहत नाही. तर मी आज पाडायचं असं तिला तर कसं उभं राहील माझी बाई येतात. मग आता काय कर माहितीये पुढच्या वर्षापासून माझ्याकडे औषध घेऊन जा. अरे पहिलं पण तुझ्याकडनंच आणलं तर मग आता म्हणतोस ना पडायचं आता उभं राह. बघ माझी फुला पडतायत तुझ्या काय होत नाही हा देव काय फुल कोणाला देत नाही हा पण माझा मित्र आहे त्याचं काय बघ फुल पण उभा आहे देव पण त्यासोबत आहे हे कामगिरी करत करील. कारण तू म्हणतोस ना ह देवाने सांगितलं 16 सस काय बोललंय हा इकडनं केलं मला एवढं समजलंय पोरींना अडकवायचंय पास म्हणता अडकवील काय? अरे त्यांना अडकवून तर आपण हवं सगळं अडकवू की काय तर काय चौघजण गडी हाव ना अरे बेरोजगार आहेत वाटतं. मागणं टेकू द्या हा बाय हा. हा असं असं करून नाही असं टेकू द्या हा पुढे तरी टाकला पण टाकला मग मी तुला ढकलू नको तू आधी त्याला मला बोलावतो हा काजूचा कोण आहे अरे काजू तर नाही. बोबड्या बोबड्या अरे असं आहे तरी किती माझा एकच आहे हा अरे सगळं बेरोजगार वाटतात वाटतंय. पांढरं पांढरं काय रे दिसतं हे काजूची बोंड आली वाटतं वर 1 2 3 4 बिया आहेत वाटतं त्या लांब आम्ही बोलावतो हा ए बोबड्या ताबड मला एकदाच खिचाला आता हलू जरा खिचाल अरे इकडे ये अरे कशाला इकडे कुठे खिचाल तू अरे इकडे ये मजा आहे मजा आहे मजा मजा आहे. हा. आलो 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 एवढ्याकडनं वराड त्याला शिकलं इकडे येतोय ना. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या पसंतीतून आलेले पारितोषिक नगरीत कलाकारातील कलाकारांना एकत्र करून नमन कलेत सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठांत प्रेम करणारे तसेच कलाकारांवरती देखील तेवढंच प्रेम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र ज्यांना 2024 साली सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात ते आदरणीय अरे पेंद्या माझी गडबड झाली हाक तुझी माझ्या कानी आली अरे अरे पेंद्या माझी गडबड झाली हाक तुझी माझ्या कानी आली गड्या डोकं हे चालत नाही गड्या डोकं हे चालत नाही
कशा बोलवलं हा? चंगल्या बोले चंगल्या बोले ए, मला इथं कशा बोल अरे अरे तस मोठा काम ए, काय मोठा आहे? काम 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 मोठं आहे. सगळं चांगलं सांग जरा. बघ काय माहितीये काय हा आपल्याला ना कचकन धरल्यावर ना सोडायचंच नाही असं धरायचं की परत सोडायचं नाही अजिबात नाही नाही सोडायचं जाग्यावर उभं. हा? उभं राहायचं आपण आपण उभरायचं हा. काय आहे फक्त काम सांग पोरी नाटकवायचं पोरी नाटकवायचं बायका नाटकवायचं बायक पण त्याला सर्व सांगायला कसं? बायकांना अडकवायचं आपल्याला माहिती नाही. का बायकांचा आणि माझा 36 आकडा आहे पण नेमकं झालं तरी काय? ए, त्यांचा आणि माझा 36 आकडा आहे मला माहित नाही मग आपण अडतीचा लावू आपण अडतीचा आकडा लावू 36 आकडा आपण अडतीचा लावू अटका मटका सटका. हा मला काय जपायचं पण का का म्हणजे तुला माहित नाही काय? मला माहिती आहे तर विचारलं असतं. ए, माझं तर जुनं प्रेम हा शैला शैला. होय, तर सैन्याचं काय झालं? कायची बाप माझ्यावर बिघडलं का कोणतं पाहिजे? त्याला असं वाढीतल्या वाढीत करायचं नाही हट. हा? अजिबात पडत नाही बरोबर आहे तोडून टाकली ना जागेवर तोडून टाकली प्रेम प्रेम. प्रेम जागेवर तोडून टाकली मग पुढं काय केलं पुढं काय केलं मी पण कंटाळलं मग म्हटलं आपण जरा नोकरी धंद्याचा बघा हवंय पोटा पाण्याचं मग मी आपला मुंबईत गेलो म्हणजे जरा सुधारला तू. हा? आपण आता बघायला लागला. लागलो म्हणजे फक्त पोन पाणी उडाय हा पाणी पेट्रोल आता गेल्यावर गेलो मुंबईत गेलो जरा 2-3 महिने जरा चांगली मस्त की नोकरी केली शंभर काम होतं. आणि असा पैसा कमवला एवढा म्हणजे 10-12 रुपये मग एवढा काय एवढं दाबा एवढं चिल्लर बिल्लर जमा केलं तर काय? 10-12 एवढा आला ना मग भिक्षा कसा होता? एवढं? नाही. मस्त असं कमवलं मग म्हटलं कंटाळलं मुंबईत गावाला तर बसत नाही हा. म्हटलं आपला गावच बरा गाव. परत गावाला आलो 10,000 घेऊन मग काय करू तेवढंच होतं आपलं घेऊन आलो गावाला आलो करू काय म्हटलं आता आंब्याचा टाइम आहे आंब्याचा त्याच्या काजूचा टाइम आहे तुझा आंब्याचा टाइम आहे याचा काजूचा टाइम कधी आला त्यांचं एकटाच येतं रे. अरे म्हणजे हा मी मुंबईत होतो ना हा. मग तेव्हा काजू संपल्या आता आंबा म्हणजे तू आंब्यावर आलास. आंब्याचा मी म्हटलं आता आपल्या पर्सनल आंबा आहे हा कोणाचं आहे कोणाचं आहे? आता आंब्याचं झाड आमच्या पर्सनल आम्ही कुंपण घातलेली आम्हाला काय माहिती? आमचं झालं मग मी गावतो जातो आणि जरा आंबा आहेत काय बघतो झाडावर आंबा मोठं मोठं काय म्हणतो एवढं होतं पायरी आंबे रे आता मी आता काय माग घ्यायला होतं नाही नाही त्याला मोठा नाही ना माझा आहे हा विचारतो हा, इकडे ये. आंबा म्हणतो ना म्हणून म्हटलं एवढं. त्याला सांगतोय त्याला लांब ठेव लांब ठेव हा. नाही तर आंबा नाही. तर आम्ही गेलो हा. म्हटलं आता आंबा पाडायचा कसं साईडला दगड दिसत आहेत घेतली एक दगड हा. आंब्यावर मारतोय लागत नाही मग परत दुसरी घेतली हा. आंब्यावर मारतोय लागत नाही हा. मग तिकडे समोर एक पोरगी होती म्हणजे त्याच्या इथं दगड जाऊन लागला नाही बरं झालं. हे बाजूदार पडला हा. तिला वाटलं हा दगड मारून मला खुणवतोय लागणं मी लांबनच बघतोय कोण आहे कोण तर माझं जुनं प्रेम शाहीला म्हणजे शाईला पटली वाटतं आता. अरे पटली कसली त्या आधीच रागान गुंत झाली अशी ना अशी आणि घरात गेली हा? घरात गेली मला बघितलं आणि तसे लगेच घरात गेली म्हणजे रागान मी म्हटलं सगळं संपलं चालेल आपलं ती पण आपली हा. मी म्हटलं असंच बघितलं असं घरात गेली बापसाला नाव सांगितलं वाट लावला तिने. बापसाला नाव सांगितलं आणि मी आपलं सांच्याला घरात जाताय चाय पियाला हा. आईच म्हणते भाऊकी बसले हा? तुझ्या संध्याकाळी लगेच भावकी भाऊकीला टाइम लागतो काय ते एवढं पाहिजे एवढं तर एवढं भाऊकीला सांगायला लागत नाही बाबा भाऊकीन बसवला भाऊकीन माझा ऐकलंच तयार नाही नाही पोरीची बाजू घ्या शेवटी पोरीची बाजू मी सांगते तसं काय नाही आंबं होतं कुठलं आंबं आता कुठलं आंबं सांगू मी सांगते दगड माझं दगड का म्हणजे चढायचं आता झाडावर कसं चढू आता अय कुंपण होती ना कसं चढू भावकीला ना सांगितलं. अरे मी सगळं सांगताय माझ्या ऐकाल तेव्हा ना भावकी मग काय झालं काय काय झालं नुसता तास सोडली नुसता सोडली एका बाजू आणि भाऊकीन लगेच दंड लावला हा? पहिला 1000 रुपयाचा दंड
म्हणजे पोरगीची छेड काढली 1000 रुपयाचा दंड आणि काय नाही मग म्हटलं जाऊ दे एवढं काय तर पैसा आणलं होतं त्यामुळे 1000 रुपये म्हणजे 11,000 रुपये राहिला तरी पण होतं मी त्या आशेन होतं मी पैसा आहे पैसा राहिलंय. मग दुसऱ्या दिवशी म्हटलं ना कंटाळलं मला नको बायकांना नको दुसऱ्या दिवशी आपला जाताय म्हटलं आपलं वाड्यात 2-3 आपलं बैल आहे 2 गायी आहे सकाळ सकाळ आपलं म्हणत चरवायला नेऊया जाताय सकाळी पुढं परत कोणतरी पोरगी बघतोय पुढं बघतोय कोणती शाईला म्हणजे शाहिदान तुझी काय पाठ काय सांगणार नाही पाठ राहू दे मी म्हटलं परत माझ्याकडे 1000 रुपये नाहीत त्यामुळे मी म्हटलं काय म्हणतो जाऊ दे मी आपलं बैलांना फिरवता मागानी राहू देतो शाहिदा तुला माझ्या नशिबातच नको मी आपलं बैलांना फिरवत पण तिच्याच मागणं परत बैल पण तिच्या मागणं परत म्हणजे शाहिदाच्या तर तिला काय वाटलं हा मला परत बैल घेऊन मला पटवाय आला मी करू काय परत संध्याकाळी वावकी बसली मागचा मला 1000 रुपये होता आता 1000 रुपये वाढलं 2000 रुपयाचा दंड आणि 1 किलो फरसाण फारसाण बघितली 1 किलो फरसाण 2-3 दिवस मग मी घरात बाहेरच पडला नाही माझ्या पैसाच नाही घरात बाहेरच पडला नाही साधी सुधी काय म्हटलं जाऊ दे आता घरात पण कंटाळा येतोय मग करू काय मग म्हटलं संध्याकाळची वेळ आहे पोरगी पण बाहेर नाही येणार नाही अजिबात कोण बाहेर नाही येणारच नाही पोरगी म्हटलं मी आपलं फिरून येतात जाताय परत तिकडनं येते शाहीला परत शाहीला मी म्हटलं ही काय माझी पाठ सोडायची नाही ही ना आधी मला बघायच्या आधी मी आपला शेजारी वाडा होता तो वाड्यात शिरलं आता वाड्यात जाऊन शोधतोय लपू कुठं तर लपतं आपलं वरडीत म्हणजे वरडीत लपला मस्त लपलो आज मी दिसत पण नव्हतो लपलो वरडीत मग म्हटलं खासगी सुटायला लागली बराच वेळ झाला अजून इकडून गेली असेल म्हटलं बाहेर येते हळूच आपला बाहेर कुडकुडतो तो कोणतरी लगेच मोमबत्ती वाचवा अरे मी म्हटलं कोण परत बघता तो कोणतं शाहीला परत शाहीला म्हणजे तुझी काय पाठ काय सांगणार नाही मी आणलं मी म्हटलं मला नसेल वाचवा म्हणून मी आपला तिथं वाड्याच्या इथं तिकडनं तिनं बापसाला बोलवला परत बापाला बोलवला सगळं एकत्र वेळी येत नाही एकत्र पण त्यावेळी एकत्र माझं सगळं असा काय तो मारली नाही मला मी त्यांना विचारतोय अरे मारताव का काय म्हणा नंतर मला समजलं तो वाडा बैलाचा नव तो वाडा शाहीलाचा त्यामुळं माझ्याकडे आणि लगेच टायमिंगला लगेच बापसाला लगेच तिसरी भावकी मीटिंग लावला आणि या टायमिंगला 2000 नाही 1000 नाही 500 नाही कायच नाही डायरेक्ट 5000 आणि 2 किलो फरसाण म्हणजे 1 किलो चाय पोळी दुधाची सोड 2 वाजेपर्यंत मीटिंग चालली मला एका कोणाला असं ठेवली एका कोणाला उभं हलायचं ना बस मारले नाही बापसा मारला टाकी मारला म्हणा बायकाचा मला काय जमायचं नाही सांगतो माझ्याकडे ऐकलं माझ्याकडे पैसा नाही ऐकलं मला कशा बोलवलं आम्ही घडी पण केलेला 1 2 3 4 अरे हा घडी घेऊन नको हा मला कळलं चायवर घेतलेला सांगता पोरीने दाखवता पोरीच नको रे काय अरे त्यातनं चुकून लांबनं बघितला आता माझे पैसे नाहीत बियाचा पैसा आहे चालत तुम्ही म्हणता तर प्रयत्न करीन मी दाखवता काय दाखवता आता
मावशी आहे मावशी आहे याच्यात. तू पुढं जा मी हा. तुला लावतोय टेकू तुला टेकू लाव. जा. अरे मावशी आहे. अरे हे कोण मध्ये आलं आमचं वाटेल मावशी काय म्हणजे मावशी. तुला आता पुढे जाता येणार नाही. पुढं मागे खूपच पुढं आलोय. तरी पण आता मी इथं उभा आहे तुला पुढे जाता येणार नाही. अरे पण का काहीतरी कारण मावशी असेल हा? मला सांग काय मला ना आजकाल ना दुधातले भेसळ दिसते ग. तुझा माल खरा आहे की नाही मला सांग. हे, तुझा माल खरा आहे की नाही मला सांग. अरे काय कोणतरी असलं मला वाटतं. काय पण काय बोलतोस माझं मला खरा म्हणजे अगं मावशी तुझ्या पण दुधात भेसळ नाही आहे ना. माझ्या काय बोलतोस? हा? माझी किती गरम झाली. काय पण बोलायचं पण वजनावर जायचं ना माझं ऐकायचं आणि मावशीला काय पण बोलायचं नाही. चला, मावशी, आरडा वाजवून घे. नाही आम्ही काय ना नात्यात आणि कशातच भेसळ नाही करत मग इथंच विचारला. म्हणजे हा मग काय मावशी हा. आता मी सांगू तुला एक आता मी उदाहरण सांगतो. बोल ना मावशी तुझं तुझ्या कुत्र्यावर प्रेम आहे. म्हणजे कुत्र्यावर प्रेम आहे अरे कुत्र्यावर आहे मग तू असं वाटतं तुझ्यावर प्रेम होईल असं वाटतं तुला काय आता आमचा कुत्रा बारकाचा आहे ते बिचारा असं घेतो जवळ जवळ प्रेम आहे त्या कुत्र्याचा माझ्यावर जीव आहे म्हणून त्याच्यावर माझं प्रेम आहे हा. बरं मावशी चालेल. हा तुझं तुझ्या पोरांवर प्रेम आहे. आता पोरांवर प्रेम नसतं काय आपली माझी पोरं तर माझ्या पोरांवर प्रेम असणारच त्या माझ्या पोरांचा पण माझ्यावर जीव आहे म्हणून त्याच्यावर माझं प्रेम आहे असं तुझंच म्हणतो मावशी चालेल. मावशी मी काय म्हणतो तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. माझं नवऱ्यावर प्रेम असणारच नाही मावशी झाली म्हटलं नवऱ्यावर प्रेम असणारच माझं मग मावशी तू म्हणतेस तुझं कुत्र्यावर प्रेम आहे. खरं कुत्रा तुला जीव जीव लावतो. लावतो तू म्हणतेस तुझ्या पोरावर प्रेम आहे हा. तर पोरगा तुझा जीव जीव लावतो. लावतोय तू मग म्हणते नवऱ्यावर प्रेम आहे तर नवरा तुला जीव जीव लावतो म्हणजे मग काय? मावशी काय एवढ्या दिवस माझ्या नळाखाली तुझा लावतोय. काय? हंडा 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 हे नसताना मी तुझ्या नळाला हंडा लावायचो. अरे अरे मावशी मग माझ्यावर प्रेम का नाही. अरे ते आता जीव लावतो म्हणून त्याच्यावर प्रेम आहे तो हंडा लावतो मग मग माझं काय तुझं काय तू समस्या बघ तू चांगला फरक आहे आज जरा जास्तच बोलतोय इकडे तिकडे आपण फिरत असतो आता पांढर लावून आलायस मावशी काय सांगू कळम लावलाय हे- त्याला सगळा. हा? 5 दिवस शैला होती शैला. अरे ते नाही म्हणतोय मी काय म्हणते आता तू हे काय बोलतोय मला समजत नाही मावशी कसं माहितीये आजकाल ना दुधाविरुद्ध सगळीकडे भेसळ झालोय हा, बरोबर. त्यामुळे हा मला विश्वास पडत नाही की तुम्ही खरा माल घेऊन जाताय काय. आणि घरात मला घेऊन चालेल मावशी नात्यात मावशीचा मला आज पण बाजारात विकला जातो कारण मावशी नात्यात आणि पदार्थात भेसळ करत नाही हा का करत नाही. का नाही करत मला आवड चांगलं आहे मावशी. चांगलं आहे पण तुला काय बोलायचं आता मला बोलतोस ते मला समजलंच नाही काय समजायचं आता त्यात माझ्याकडे का बघतो आता माझ्याकडे काय नाही. म्हणजे म्हणजे तू म्हणतो मी तुझ्या प्रेम करू असं बोलतोस तू असं काय म्हणतो आहे का हे असं म्हणतं काय म्हणजे आता आजकाल ते सगळीकडे झालेलं आहे म्हणजे एकाची बायको लग्न करा दुसऱ्याचं बोलते दुसऱ्या जवळ हा मग त्यात ना सगळं बरोबर नाही ना मग ते काय त्यातलं मी नाही आहे आधी झालं काय तुला काय झालं हे सिम कार्ड बोल सिम कार्ड जात राहिलो आता मला तुझं काय पण नको आहे म्हणजे आता मला हे करायचं आहे बघा एकदा स्त्रीनं कुंकू लावलं म्हणजे लावलं कुंकुवा पुढे परपुरुष येणे नाही 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 चांगलं आहे ना चांगलं आहे म्हणजे मला समजलंय हा. म्हटलं मला समजलं नाही. मावशी अजून काय ते राहते वाटतं. काय नाही आहे ते आता काय नाही पण मावशी, बोल. तुला पुढे जाता येणार नाही. का म्हणजे आता तू सांग माझं जमलं. आता त्याला तुम्ही एक काम करा तुम्ही ठरवा आणि आम्ही जातो बरं नाही, 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 नाही. ए, थांबा. अरे सांग. अरे ससा मला प्रॉब्लेम आहे रे हुकूम दिलाय हा मला पुढे जाता येणार नाही असं आहे काय हा तर मावशी तो थांबायच लागेल. पण तुझे देव कोण आहेत मग तुम्ही इथं थांबा आम्ही बोलवतो. हा मग नाही, थांबणार नाही तो 2-4 पावला पुढे जाणार तेवढ्यात लगेच तुम्ही देवाला पाठवा हा? आता कसं विचार आहे रे खात खात हा. मग आता आम्ही पण ए, हात कशा घाला? मग आता काय करायचं होतं? मावशी थांबा. तू इथं थांब, आम्ही बोलून येतो. बोलून या हॅलो रसिकांच्या मनापासून जो तेच प्रेमात आहे म्हणून त्यांचं नाव आता घ्यायलाच पाहिजे नाही काय म्हणजे चंद्राला डाग आहे सूर्याला आग आहे पण सुलिंगराव तुमच्या गालावर जो डाग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे
सुनीलराव हा आवडलं त्याने बिचारी ऍक्टरेस लावली हा जाऊया आपण बाजाराला हो चला चला सुदामाला सांगितलेली कामगिरी पूर्ण केलेली दिसत आहे. आता आपणच विचारूया, राधे, आपण थांबून महत्वाचे कार्य केले. अगं राधे हेच तर देव आहेत वाटतं पण देवा तुम्ही जर देव असाल तर काहीतरी ओळख असेल आपली मग ऐक तर. मी कथा सांगित गोकुळचा घनश्याम मी कथा
हो देवा, राधे खरंच देव आहेत. आपण शरण जाऊया त्यांना. हो मावशी. जा, तुम्हाला रजा आहे. थांब राधे, माझ्याजवळ न बोलताच निघत आहेस. नाही रे काका, मला जावं लागेल, नाहीतर माझ्या घरची तगादा करतील. असं असेल तर जा. तूच माझा मी तुझीच दिवाणी रे भाव माझ्या अंतरीचे नाही कळले सांग 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 तुझ्यात का मी रमली रे सांग 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 तुझ्यात का मी रमली रे तूच माझा मी तुझीच दिवाणी रे भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे सांग 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 तुझ्यात काय मी रमले 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 रे मन माझे स्वर तुझे छळते रे मला डोळ्यात या स्वप्नातही झपटे मी तुला घरी दारी भाच जरी सांगू मी पुन्हा वाटेवरी या अंतरी तुझ्या पाऊल पुन्हा नाव तुझे माझ्या तुनी नाही सरले रे तुझ्या विना माझ्या तना काही उरले रे सांग 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 तुझ्यात काय मी रमले 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 रे तूच माझा मी तुझीच दिवाणी रे भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे सांग 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 तुझ्यात काय मी रमले 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 रे हरी सा